नमस्कार. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना पदोन्नती मागण्याचा अधिकार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निकाल. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की सरकारी कर्मचाऱ्यांना जुन्या सेवा नियमानुसार पदोन्नतीची मागणी करण्याचा कोणताही नैसर्गिक अधिकार नाही. न्यायालयाच्या मते सरकारला कोणत्याही वेळी नवीन सेवा नियम लागू करण्याची तसेच निवड आणि पदोन्नतीची पद्धत बदलण्याची पूर्ण मुभा आहे. जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर निर्णय. त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदा भेट देत असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन अपडेटसाठी बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार दाखल करण्यात आलेल्या या अपिलानुसार सुनावणी करताना खंडपीठाने कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती हक्काबाबत महत्त्वपूर्ण निरीक्षणे नोंदवली. कर्मचाऱ्यांचा मर्यादित अधिकार. खंडपीठाने नमूद केले की कर्मचाऱ्याला पदोन्नतीचा कोणताही कायदेशीर हक्क नसते. त्यांना केवळ त्यांच्या उमेदवारीचा विचार केला जावा एवढाच मर्यादित अधिकार असतो. सरकारने नियुक्ती प्राधिकरण म्हणून रिक्त पदे पदोन्नतीद्वारे न भरण्याचा निर्णय घेतल्यास त्यांना पदोन्नती देण्यास भाग पाडता येणार नाही. विशेषतः संवर्ग बदल किंवा पदांची पुनर्रचना झाल्यास सरकारला असे निर्णय घेण्याची मुभा असते. खंडपीठाने स्पष्ट केले की निवडीची पद्धत ही धोरणात्मक बाब असून ती पूर्णपणे सरकारच्या अधिकार क्षेत्रात येते. सरकारला ही पद्धत बदलण्याचा अधिकार असून तो त्याचा अधिकार आणि पात्रतेच्या चौकटीत मोडतो. जोपर्यंत नवीन धोरण मनमानी असल्याचे सिद्ध होत नाही तोपर्यंत कर्मचारी त्या पदावर दावा करू शकत नाही.